नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन सायलीला देवदर्शनासाठी घेऊन गेलेला असतो. तो तिला विचारतो, बायको आता तरी माझ्यावरचा राग गेला का तुझा? त्यावर सायली म्हणते, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात, याचा राग आहेच. पण आज सकाळी सकाळी मला देवदर्शनाला घेऊन आलात, त्यामुळे तेवढ्यापुरता का होईना माझा तुमच्यावरचा राग कमी झाला. अर्जुन हसत म्हणतो, बायको, मी तुझ्यापासून काय लपवतोय ते बघायचंय का तुला? सायली लगेच म्हणते, बघा, म्हणजे तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. नक्की काय चाललंय ते सांगा ना मला. त्यावर अर्जुन म्हणतो, सांगणार नाही, तुला दाखवतो. आणि तो तिचे डोळे बंद करतो. सायली म्हणते, जर डोळेच बंद केले तर तुम्ही दाखवणार आहात, ते मी कसं बघणार? अर्जुन हसत म्हणतो, वेळ आल्यावर सगळं दिसेल, चल माझ्यासोबत. असं म्हणत तो सायलीला डोळे बंद करून घराच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन येतो. उंबरठ्याजवळ आल्यावर तो तिचे डोळे उघडतो. समोरचं दृश्य पाहून सायली अक्षरशः आश्चर्यचकित होते. घरातील सगळेजण तिच्या स्वागतासाठी उभे असतात. ती घरात पाऊल टाकताच तिच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो. हा संपूर्ण सोहळा राकेश चोरून आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असतो. यानंतर सगळेजण तिच्यासाठी खास गाणं म्हणतात. सायली घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असतो. त्यानंतर सायली तुळशीला पाणी घालते आणि तिच्या पाऊलखुणा घरभर उमटतात. घरात प्रवेश केल्यानंतर अश्विन, चैतन्य आणि अर्जुन तिला खुर्चीवर बसवून झोका देतात. हे सगळं पाहून सायली खूप लाजते. संपूर्ण सुभेदार कुटुंब आनंदात रमून गेलेलं असतं. अस्मिता सायलीला एक सुंदर टेडी भेट देते आणि तिला प्रेमाने मिठी मारते. दुसरीकडे सचिन पैशांचे आणि सोन्याचे ढीग समोर ठेवून बसलेला असतो. तो म्हणतो, मंत्री साहेबांमुळे आपल्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडलाय. धनेश, आता आपली चांदीच चांदी आहे. त्यावर धनेश म्हणतो, चांदीचा खरा सोर्स तर दुसरीकडेच आहे सचिन साहेब. सचिन विचारतो, म्हणजे? तेव्हा धनेश खिशातून एक छोटी पुडी काढतो आणि म्हणतो, मघाशी तुम्ही त्या बाईचा विषय काढला होता ना, त्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड सोल्युशन आहे. सचिन त्या पुडीकडे पाहत विचारतो, काय आहे या पुडीत? धनेश म्हणतो, बाबांच्या स्पेशल प्रसादाच्या लाडूमध्ये मिसळण्यासाठी स्पेशल पावडर. इतक्यात महिपत तिथे येतो. त्याच्या नजरेस धनेशच्या हातातील पुडी पडते आणि तो विचारतो, कसली पावडर आहे ही? महिपतला पाहताच सचिन आणि धनेश दोघेही घाबरतात. सचिन घाईघाईने म्हणतो, अण्णा, काही नाही. पण महिपत रागाने म्हणतो, दीक्षित, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आश्रमात कोणतेही उलटसुलट धंदे करायचे नाहीत. इकडे प्रतापराव सायलीला विचारतात, कसं वाटलं सरप्राईज? सायली आनंदाने म्हणते, म्हणजे तुम्ही सगळे याच गोष्टीचं प्लॅनिंग करत होतात ना? खरंच, मला खूप मस्त वाटलं. अर्जुन म्हणतो, बघ, तू माझ्यावर रुसली होतीस तरीसुद्धा मी सगळ्यांना दिलेलं प्रॉमिस मोडलं नाही. सायली हसत म्हणते, तुम्ही माझ्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलावलं, यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी दुसरं काहीच असू शकत नाही. त्यावर कल्पना म्हणते, त्या सगळ्या तुझ्यासाठी एका पायावर यायला तयार होत्या. सायली भावूक होत म्हणते, माझ्या आनंदात तुम्ही सगळे सहभागी झालात ना, त्यामुळे माझा आनंद 10 पट वाढला आहे. दुसरीकडे राकेश प्रियाला सायलीच्या स्वागत सोहळ्याचा व्हिडिओ दाखवतो. ते पाहताच प्रिया संतापून त्याचा मोबाईल खाली फेकते. राकेश आश्चर्याने विचारतो, अगं, माझा मोबाईल का फेकलास? प्रिया रागाने म्हणते, अर्जुन आणि सायलीचे तुकडे करता येत नाहीत म्हणून मोबाईलवर राग काढला. राकेश तिला समजावत म्हणतो, असा राग काढून काही उपयोग होणार नाही. पण प्रिया संतापून म्हणते, सायलीवर राग काढणारच आहे मी. तिला सुखात बघणं मला अजिबात सहन होत नाही. आणि तिच्या त्या मैत्रिणी, त्या तर आधीपासूनच माझ्या डोक्यात जातात. मला पकडायला सगळ्याच पुढे होत्या आणि आता तिच्या आनंदातही सहभागी झाल्या आहेत. प्रिया म्हणते, सायलीला जी काही मजा करायची आहे ती करू दे, कारण हा आनंद फक्त आजचाच आहे. प्रिया पुढे म्हणते, यापुढे मी तिच्या रस्त्यात असे काटे पसरवणार आहे की ती प्रत्येक पावलावर रक्तबंबाळ होईल. इकडे अस्मिता म्हणते, आज खऱ्या अर्थाने आपली फॅमिली पूर्ण झाली आहे. अश्विन म्हणतो, म्हणूनच तर आपण सगळे मिळून आईस्क्रीम खातोय. अश्विन विचारतो, अगं, पूर्णाला आईस्क्रीम दिलंस का? त्यावर सुमन म्हणते, हो, त्यांच्या खोलीत नेऊन दिलं आहे. अर्जुन विचारतो, सिनियर कुठे आहेत? प्रतिमा उत्तर देते, ते तीर्थयात्रेला गेले आहेत. सायली आश्चर्याने विचारते, असं अचानक? प्रतिमा म्हणते, तू तन्वी असल्याचं समजल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता देवाचे आभार मानायचे. अर्जुन म्हणतो, पण ते तर कधी देवळातही जात नव्हते. प्रतिमा शांतपणे म्हणते, तो त्यांचा देवावरचा राग होता. त्यांची बायको आणि मुलगी त्यांच्यापासून दूर गेली होती, त्यामुळे त्यांनी देवापासूनही स्वतःला दूर ठेवलं होतं. पण आता त्यांना वाटतंय की त्या सगळ्याची भरपाई करायला हवी. सुमन म्हणते, भाऊजींनी कित्येक वर्ष देवावर राग धरला होता. मंदिरात जाणं तर दूरच, घरातल्या देवालाही ते हात जोडत नव्हते. हे ऐकताच सायलीला रविराजांसोबतचा तो जुना प्रसंग आठवतो. प्रतिमा सांगते, 3 वर्षांपूर्वी सायली त्यांना मंदिरात भेटली होती.
त्यावेळी तिने त्यांचा हात धरून त्यांना मंदिरात नेलं आणि विश्वासाने सांगितलं होतं की तन्वी नक्की सापडेल. सुमन हसत म्हणते, आणि बघा ना, काय सुंदर योगायोग. तीच मुलगी पुढे तन्वी निघाली. दुसरीकडे राकेश म्हणतो, असं काहीतरी कर की सुभेदार रस्त्यावर आले पाहिजेत. प्रिया आत्मविश्वासाने म्हणते, असंच होईल. तन्वीला त्यांनी गळ्यातला ताईत बनवून ठेवलं आहे. आता त्याच तन्वीला ते हाताला धरून घराबाहेर काढतील अशी मी शपथ घेते. ती पुढे म्हणते, सायली, तुला तू तन्वी आहेस हे माहीत नव्हतं. तोपर्यंत तू सुरक्षित होतीस. पण आता तू तन्वी अर्जुन सुभेदार झाली आहेस. त्यामुळे तुझ्या विनाशाची सुरुवात झाली आहे. इकडे सायली विचारते, बाबा माझा निरोप न घेता का निघून गेले? प्रतिमा म्हणते, ते तुला भेटले असते तर त्यांचा पायच निघाला नसता. प्रतापराव म्हणतात, आणि तू त्यांना जाऊ तरी दिलं असतंस का? कल्पना म्हणते, जेव्हा एखाद्याला देवदर्शनाला जावंसं वाटतं तेव्हा त्याला थांबवायचं नसतं. सायली म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, रविराज काका नाहीत म्हणून तू अशी नाराज बसू नकोस. अस्मिता लगेच म्हणते, सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू कसं आणायचं हे मला चांगलं माहिती आहे. मम्मा, आपण जे ठरवलं होतं ते करूया. सायली एकदम खुश होईल. इतक्यात प्रतिमा आईस्क्रीमचा घास भरवत म्हणते, हा घास इतक्या वर्षांनी परत आलेल्या माझ्या लेकीसाठी. प्रतापरावही प्रेमाने म्हणतात, हा घास माझ्या लाडक्या भाचीसाठी. कल्पना हसत म्हणते, आणि हा घास माझ्या लाडक्या सुनेसाठी नाही, माझ्या लाडक्या भाचीसाठी. यानंतर घरातील प्रत्येकजण सायलीला प्रेमाने एक एक घास भरवतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील आपुलकी पाहून सायली भावूक होते. सायली म्हणते, या प्रेमासाठी मी इतकी वर्ष आसुसले होते. सायली म्हणून मला जे प्रेम मिळालं त्यापेक्षा तन्वी म्हणून मिळणारं हे प्रेम काही वेगळंच आहे. हा क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. याच भावनिक वातावरणात आजचा भाग संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? अर्जुनने सायलीसाठी दिलेलं हे खास सरप्राईज तुम्हाला आवडलं का? आणि दुसरीकडे महिपत, प्रिया, सचिन आणि राकेश यांनी रचलेला हा नवा कट सुभेदार कुटुंबासाठी किती धोकादायक ठरणार असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.